नमस्कार मंडळी, मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल. आज 25 डिसेंबर. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही जसं मी आधी सांगितलं की क्रिसमस ब्रेक आहे, तर आजूबाजूचा एरिया आम्ही एक्सप्लोर करतोय. तर आज आम्ही आलो आहोत, हे आहे अल्पाईन नॅशनल पार्क. आणि हे जे पार्क आहे नावावरूनच असं आहे की याच्यात अल्पाईनची झाडं खूप आहेत, त्याच्यावरून त्याचं नाव पडलंय. आणि तुम्ही माझ्या ह्या मागच्या बाजूला बघू शकता की किती डीप आणि घनदाट जंगल आहे हे. आणि पक्ष्यांचा आवाज असा कर कर घनदाट जंगलात येतोय. आणि आजचा आमचा मस्ट व्हिजिट पॉईंट आहे तो म्हणजे इथे एक वॉटरफॉल आहे, त्याचं नाव पॅराडाईज वॉटरफॉल आहे. आणि ते पाहण्यासाठी आम्ही जात आहोत. जातेवेळी जंगल एक्सप्लोर करताना जे चित्र आहे ते काय म्हणतात अवर्णनीय आहे. तर खाली गेल्यानंतर अजून फॉल किती सुंदर असेल ह्याची म्हणजे काय म्हणतात ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तर आता जाऊन बघू खाली कसं आहे. आणि जाताना म्हणजे पायवाट म्हणण्यापेक्षा पुढच्या वरच्या साईडला व्यवस्थित पायऱ्या आहेत आणि खाली इकडे पण ही चांगली पायवाट आहे. तर बघू आता किती वेळ लागतो पोहोचण्यासाठी. हा बघा आमचा ट्रेकर गडी सगळ्यात शेवटी व्हिडिओ घेत येतोय. आणि आज ह्याच ट्रेक सोबत आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत, तो पण एक व्ह्यू आहे. आणि आज वेदरने पण खूप साथ दिली आहे, कारण आजचं जे वेदर आहे ते चांगलं सनी आहे, त्यामुळे मजा येते फिरायला. अरे माहित नाही बाकीचे दिसत नाहीत, बहुतेक आपण पोहोचलोय. ओके वाव, इथंच तर आहे फॉल. इरा इरा श्रेयल अस्मिता कसं वाटतं इरा? एकदम मस्त. पहिला आम्ही इथं आलेलो पण एक फाउंटेन चालू होतं, फक्त जरासच चालू होतं कारण की ते वेंटर होतं. आणि आता ते पूर्ण पडत आहे दोन्ही पण आणि मोठे. तर बऱ्यापैकी आम्ही ह्या पॅराडाईज फॉलच्या मध्ये खाली बसून विसावा घेतला. घरून जे आणलं होतं ते खाल्लं आणि व्ह्यू किंवा आजूबाजूचं वातावरण माझं एकदम मस्त आहे. तर आम्ही इथून पुढे पुढच्या दुसऱ्या लोकेशनला जात आहोत. पण जाता जाता वाटेत मला एक झाड दिसलं. तुम्हाला विचारायचं होतं की ते बघून तरी असं वाटतं की ह्या शेंगा वगैरे बाबडीचं झाड आहे, म्हणजे ह्याला काहीतरी वेडी बाबड म्हणायचं. तर हेच आहे का हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि इथे डिंक पण आलं आहे वगैरे. काढू का? बापरे जाम आहे. हो निघाला. शेंगा कशा आहेत? शेंग करून लागतं. शेंगात बीज नाही आहे काही. हां बारीक आहे, भरली नाही. कसं वाटतं रिटर्नचा प्रवास? पॅराडाईज फॉल नंतर आम्ही पुढच्या लोकेशनला आलो आहोत, ते आहे हॅरी पॉवर्स लुकआउट म्हणून आहे. तर हॅरी पॉवर हा एक माणूस होता, जसं की आपण
पूर्वीच्या काळी आपल्याकडे पण असे स्पेसिफिक गाजलेले गुंड होते, जसे की कोल्हापूरला गेला तर वीरू बापू वाटेगावकर वगैरे. तर मग तशा त्यांचे जे साथीदार असायचे, आपण म्हणतो लेफ्ट हँड वगैरे, तर तसे हे त्यांचे क्लोज साथीदार. म्हणजे इथे एक फार मोठा गुंड होऊन गेला, त्याचं नाव आहे नेड केली. तर त्यांचा हा साथीदार होता हॅरी पॉवर. आणि हे जेव्हा लपले होते ह्या जंगलामध्ये लपले होते, तर त्यांना शोधण्यासाठी त्या काळी इथे लिहिलेलं आहे, त्यावेळी 1870 500 पाऊंडचं रिवॉर्ड होतं. तर त्यावेळेच्या 500 पाऊंडच्या आमिषाला भुलून ह्यांच्याच गँगमधील काही साथीदारांनी पोलिसांना खबर दिली. तर 1800 म्हणजे हे इथे हे पण लिहिलेलं आहे 5 जून 1870 की इथे आर्मी आली आणि त्यांनी हॅरी पॉवरला पकडलं आणि त्यांना इथं पकडलं गेलं, म्हणून ह्या पॉईंटला हॅरी पॉवर म्हणतात. आणि इथून त्याच्या ज्या जंगलात राहायचे त्याचं व्ह्यू बघण्यासाठी थोडीफार म्हणजे सोय, म्हणजे प्रॉपर असं उभारण्याची सोय वगैरे केली आहे. तर हे जे लोकेशन आहे हे इतकं रिमोटला आहे, म्हणजे रिमोटला असून सुद्धा इथे गोष्टी वापरायच्या असतील तर त्याची पण तिथे सोय आहे. तर मला इतकंच वाटतं की कुठेही जा ऑस्ट्रेलियामध्ये ॲटलिस्ट बेसिक गरजा तरी असतात. इव्हन थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बार्बिक्यू आहे, पण ते पण आहे तिथे. म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की अरे आपण गेलो आणि काहीच नाही. तर ह्याच पॉईंटच्या जो लोकेशन आहे तिथं जो आपण पॅनोरामा व्ह्यू पाहिला, तो एक तिथे थांबण्याचं ठिकाण आहे आणि तिथून खालचा व्ह्यू बघू शकतो. आणि हा दुसरा एक व्ह्यू आहे, जवळपास एक 700-800 मीटर खाली जाऊन दुसरा व्ह्यू आहे. तर आपण तिथे जाऊन बघूयात तो कसा दिसतो तो. आणि जंगल तर मोस्टली ह्या जंगलामध्ये सगळी निलगिरीची झाडं आहेत, वेगवेगळ्या टाईपची निलगिरी आहेत. कुठे कुठे असे लांब पानांचे आहेत, कुठे कुठे असे गोल पानांची निलगिरी आहेत, पण 70 to 80% निलगिरीच आहे. काही काही निलगिरीचं झाड असं दिसतं की ते आपट्यांचीच पानं आहे. श्रेयाला इथे भीती वाटत नाही का? किती गरम आहे, पण हवा किती हे सुटले एकदम थंड वरती. $900 मीटरचा वॉक करून आम्ही ह्या पॉईंटला आलो आहोत, हॅरीज पॉवर लुकआउट. आणि हा तो पॉईंट आहे. खाली एकदम बघू शकता मस्त दाट जंगल आहे दोन्ही बाजूला आणि गावातले गावकऱ्यांची घरं दिसत आहेत, त्यांचे द्राक्षाचे मळे दिसत आहेत, बरेच मोठे मळे. इथून छोटे दिसते पण खूप लांब लांबपर्यंत मळे आहेत. गावात खूप कमी घरं दिसत असली तरी पण साईडला नदी आहे, शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळी केलेले आहेत. हे जे आहे खेडेगाव आहे, जसं की लोक शेतामध्ये राहतात तर प्रत्येकाच्या शेतात त्याची स्वतःची घरं असतात, तर तसं काहीतरी हा नजारा आहे. ते बघू शकता एकदम एकटंच घर आहे पूर्ण डोंगरावरती, म्हणजे असं वाटतं की त्याचं पॅलेस आहे डोंगरावरती, एकट्याच सगळं माझं आहे. आणि ह्या साईडला बघू शकता की असे शेतामध्ये ना गोल गोल रोल करून ठेवलेले आहेत, तर ते जनावरांसाठी गवताची सोय केलेली आहे. तर ते पॅक करून ठेवतात पूर्ण, ते विंटरमध्ये चारा वगैरे उगवतो तेव्हा त्याचा यूज केला जातो. तर हा नजारा खूप सुंदर आहे. आणि हे ऑस्ट्रेलियातलं
खेडेगाव शेतकऱ्यांचे जे शेतकरी राहतात त्यांची घरं कशी आहेत व शेती कशी आहे, हा नजारा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत टाटा, बाय अँड टेक केअर.